हॅलो नमस्ते फ्रेंड्स. आता आजची आपली हे प्रॉब्लेम नंबर 3 सॉल्व्ह करतोय आपण. तर ह्या प्रॉब्लेम मध्ये का दिले बघा, एक लाईन आहे. प्रॉब्लेम पहिल्यांदा मी वाचतो. ड्रॉ द प्रोजेक्शन्स ऑफ ए लाईन ए बी when its end A is 20 mm above HP, 10 mm in front of VP, and the distance between two projectors is 60 millimeter. P1 P2 मधला अंतर दिलेला आहे. Assume angle made with HP is 30 डिग्री. अँगल मेड विथ HP म्हटलेला आहे, अल्फा किंवा बीटा नाही, म्हणजे थिटा दिलेला आहे. अँड अँगल मेड बाय द फायनल फ्रंट व्ह्यू विथ XY इज 40 डिग्री. हे आहे अल्फा. आता बघा, ड्रॉ ऑल द प्रोजेक्शन्स, कॅल्क्युलेट ऑल द व्हॅल्यूज. आता ह्याच्यामध्ये का करायचे? ड्रॉ द प्रोजेक्शन्स ऑफ लाईन ए बी. लाईनचं नाव आहे हे ए बी. व्हेन इट्स एंड ए किती आहे? 20 mm अबव HP, 10 mm इन फ्रंट ऑफ VP. ए डॅश ए दिलेला आहे. डिस्टन्स बिटवीन टू प्रोजेक्टर्स इज 60 mm. 60 mm P1 P2 चा अंतर दिलेला आहे. अजून अँगल मेड विथ HP इज 30 डिग्री, म्हणजे थिटा दिलेला आहे. अँड अँगल मेड बाय द फायनल फ्रंट विथ XY 40 डिग्री. आता दिलेला डाटा काय आहे? दिलंय ए बी, लाईनचं नाव ए बी. दिलंय किती? अंतर काही माहित नाही. ए बी स्मॉल ए डॅश दिलेला आहे. ए डॅश याचं फ्रंट व्ह्यू 20 mm अबो आहे आणि स्मॉल ए किती दिलंय बघा, 10 mm इन फ्रंट ऑफ द व्हीपी, म्हणजे 10 mm दिलेला आहे. ए डॅश 20 आणि ए 10 दिलेला आहे. थिटा किती दिलेला आहे? अँगल मेड बाय द लाईन विथ HP थिटा दिलेला आहे 30 डिग्री आणि अल्फा दिलेला आहे 40 डिग्री. अल्फा इज द अँगल मेड बाय द फायनल फ्रंट व्ह्यू विथ XY. 5 पॅरामीटर. आणखी एक पॅरामीटर काहीतरी द्यायला पाहिजे. P1 P2 चा अंतर दिले. प्रोजेक्टर 1 आणि प्रोजेक्टर असं केला तर चालते किंवा डॅश मारामध्ये. P1 P2 ला अंतर दिलेलं आहे. किती दिलंय? डिस्टन्स बिटवीन टू प्रोजेक्टर 60 mm. आता या प्रॉब्लेम मध्ये थोडासा हा प्रॉब्लेम परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. थोडं विचार करा. लाईनचं नाव ए बी. ए डॅश याचं Y1 डिस्टन्स दिलंय 20 mm अबो. याचं X डिस्टन्स X1 डिस्टन्स दिलंय 10 mm इन फ्रंट. थिटा दिलाय 40. अल्फा दिलाय थिटा 30 डिग्री दिलाय. अल्फा 40 डिग्री दिलाय. P1 P2 चा अंतर दिले. हे प्रॉब्लेम दिल्यानंतर तुम्ही आता काही डोळे दाखवून मेकॅनिकल वर्किंग आहे, मेकॅनिकल वर्किंगच्या स्टाईलनं तुम्हाला हे वर्क करायचे. आता कसं करायचं बघा. पहिल्यांदा XY लाईन ड्रॉ करा. एक प्रोजेक्टर ड्रॉ करा. पेंट प्रोजेक्टर. ह्याला नाव द्या P1. इथून P1 P2 चा अंतर दिले 60. हे P1 आणि P2 मार्क करा. हे दुसरा प्रोजेक्टर ड्रॉ करा. आता दोन प्रोजेक्टर ड्रॉ करताना मुलांना हे आलं पाहिजे, हे ह्या XY ला हे 90 डिग्रीत आहे, ह्याला हे पॅरलल आहे. रोलिंग स्केल इथं ठेवायची आणि रोल करीत घेऊन जायची, किंवा रोलिंग स्केलवर खाली मार्किंग असतात त्या लाईनला, छोट्या लाईनला ह्याला कोइन्साइड करायचं आणि व्हर्टिकल ठेवायचं. हे अंतर आणि हे अंतर सारखाला पाहिजे. इथं जर थोडी चूक झाली तर लाईनचा प्रॉब्लेम बरोबर येतो, पण करेक्ट आन्सर येत नाहीत. आता P1 P2 ला अंतर तुम्हाला हे ड्रॉ करता आलं पाहिजे. ड्रॉ करण्याचं टेक्निक एकच आहे. तर ड्राफ्टर तुम्ही फिट केलात ना, ड्राफ्टरचा 0 ऍडजस्ट करा. XY ड्रॉ करा. 2 व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा. मधलं अंतर 60 ठेवा. हे अंतर 60 दिलेलं आहे. इथं दाखवायची देखील गरज नाही. दिलेलं अंतर इथं मार्क केलं, पॉईंट मार्क केला. P1 P2 मार्क केल्यानंतर आता एचं पोझिशन दिलंय. ए डॅश आणि ए दिले. ए किती MM वर आहे? इथं ए डॅश म्हणजे 20 MM आहे. आता ही इथे लिहू नका पहिल्यांदा. हे सारं झाल्यानंतर ते दाखवा. आणि ए किती दिलेलं आहे? 10 MM दिले. आता हे 10 MM आणि हे 20 MM. आता इथे हे P1 P2 थोडासा P2 असा काढतो मी. हे ए दिलेले आहे. हे 20 MM आणि हे 10 MM दिले. 20 MM म्हणून अशी लाईन ड्रॉ करा आणि हे 10 MM म्हणून अशी लाईन ड्रॉ करा. इथपर्यंत गेलात, पुढे गेलात तरी चालते. आता थोडस विचार करा. इथपर्यंत आम्ही आलो. दिलंय काय? ए डॅश ए. थिटा दिलेला आहे, अल्फा दिलेला आहे. P1 P2 मार्क केलो, ए डॅश मार्क केलो, ए मार्क केलो. आता थिटा जे आहे या ए डॅश पॉईंट पासून आता तुम्हाला थिटा अँगल घेऊन 30 डिग्रीचा अँगल घेऊन अशी लाईन ड्रॉ करा. ती लाईन पार ह्या प्रोजेक्टरच्या पुढे जाणार आहे. कुठपर्यंत जाणार माहित नाही, लाईनची लांबी माहित नाही आम्हाला. आता थोडस विचार करा. आम्ही बघितलं होतं ए डॅश आणि बी डॅश फायनल फ्रंट व्ह्यूवरले जे होते त्या लोकस लाईनचं इतर रेफरन्स तुम्हाला घ्यायचे. आता हे अँगल थिटा आहे, इथं तुम्हाला पॉईंट मार्क करता येणार नाही. आता तुम्ही थिटाच्या ऐवजी अल्फा घ्या. हे अल्फा आहे थोडासा मोठा 40 अँगल. आता इथं खरी कमाल आहे. इथपर्यंत जाऊन थांबा. या प्रोजेक्टरला इथपर्यंत घ्या. तुम्ही ह्या पहिल्याच्या प्रॉब्लेमचं लॉजिक वापरा. ए डॅश आणि बी डॅश हे फायनल फ्रंट व्ह्यूवरले 2 पॉईंट होते आणि इथून जे लोकस आम्ही काढलेला होता, लोकस लाईन आहे
आणि हे पॉइंट होता. ह्याला नाव काय होतं? ह्याला बी डॅश होतं, ह्याला B1 डॅश नाव होतं आणि इथं होतं लोकस ऑफ कॅपिटल बी फॉर फ्रंट व्ह्यू. आता हे खरी कमाल इथं आहे. फायनल फ्रंट व्ह्यूचा अँगल आणि रेषा ह्या प्रोजेक्टर नंबर 2 वर तो मिळतो. फायनल फ्रंट ते बघा, पहिल्याचे 2-3 प्रॉब्लेम तुम्ही भेटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. B1 डॅश, बी डॅश इज द फायनल फ्रंट व्ह्यू आणि हे आहे थिटा आणि हे आहे अल्फा. आता हे जे व्हॅल्यू इथं मी लिहित नाही, इथं अल्फा आणि थिटा दाखवलेला आहे आणि हे जे लाईन आहे ही इनिशियल लेंथ ऑफ द लाईन आहे. अँगल मेड बाय द लाईन विथ HP, थिटा दिलेला आहे 30 डिग्री आणि ह्याच्यानुसार लाईन ड्रॉ केली आणि ही आमची ओरिजिनल लाईन आहे. तिची लांबी मोजा किती येते बघा आणि इथं लिहा. A डॅश B1 डॅश ही लाईनची लांबी. आता मी काय करतो, हे आहे आमचा फ्रंट व्ह्यू 1. आता पाठच पाहिजे, हे फ्रंट व्ह्यू नंबर 3. आता इथून खाली या इथपर्यंत. आता कोण सांगते बघू, ह्याला मीडियम थिकनेस नाव द्या, मीडियम थिकनेस आणि ह्याला नाव द्या B1. ह्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. सॉरी, या प्रश्नाचं हे उत्तर आहे. उत्तर करेक्ट आहे. आता मी काय करणार, हे उत्तर घेणार, हे उत्तर घेऊन असा ड्रॉ करणार. बरोबर आहे, असं येणार, असं थोडासा असं येतो, असं येतो. का हरकत आहे? हे अंतर दोन्ही तेवढेचे नाही गेले. ड्रॉ करताना गडबड. हे अंतर घेताना मी काय करणार, सेंटर A आणि हे रेडियस घेऊन असा 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 खाली येतो जरा आणि ह्या लाईनला ड्रॉ करतो इथं जिथं बी टच होईल. आता इथं थोडंसं विचार करा, ह्याला नाव आहे B डॅश, ह्याला नाव आहे B. इथून लोकस लाईन ड्रॉ करा, इथं लोकस लाईन ड्रॉ केला, त्याला नाव द्या लोकस ऑफ कॅपिटल B फॉर TV. आता थोडं विचार करा, B आणि B डॅश एकाच लाईनवर आले म्हणजे हा आमचा फायनल टॉप व्ह्यू आहे. आता मी काय करतो, ह्याला TV नंबर 3 देतो. TV नंबर 3 हा आहे TV नंबर 1. आता TV नंबर 3 मिळाला, 1 मिळाला. आता मग 2 कुठं असेल? ही लांबी घ्या, सेंटर A घ्या, आर्क ड्रॉ करा. हे आता हे अँगल मोठा आहे का छोटा आहे बघा. हे एक तर मध्ये येईल किंवा जरा पलीकडे बाहेर जाईल. आता ते हे डिस्टन्स जास्त असल्यामुळं हे डिस्टन्स जरा, हे डिस्टन्स आहे आणि हे डिस्टन्स मला कमी वाटणार आहे, हे ऍक्च्युली खाली जाईल. हे जर आता एकच आहे, ह्याला फक्त या रेषेला असं रोटेट करा, इथं जावा, इथं बाण असा दाखवा, इथला बाण असा होता. आता हे दाखवताना तुम्ही वरून खालून कुठेही कशी गेल तर काही फरक पडत नाही. ह्याला इथे घेतलात, इथं वर जावा आणि इथून असं वर जावा. आता इथं जे आहे ह्याला नाव द्या, हे B2, हे B, हे B2, B2 का B, हे B2, यस का नो, हे B. आता तुम्हाला ऍक्च्युली गडबड झाली, तिथे गेला तरी काही चालेल. ह्याला रोटेट करून इथं आणले, हे करायची गरज नाही. सॉरी, इथं गडबड झाली, इथं गडबड झाली. आता मी काय करतो, ही जी रेषा आहे, रेषा घेऊन हे ड्रॉ करतो, नंतर हे करतो. इथं आलो पॉइंट, हे आहे B2. इथून वर जायचे आहे, इथून वर जायचे आहे आणि इथं बाण दाखवायचे असे. इथं गडबड झाली होती आपली. हे B2 डॅश आहे, ह्याला मीडियम थिकनेस करा आणि हे B2 डॅश रोटेट केला तरी इथंच येत आहे असं. आता थोडस विचार करा, TV नंबर हे 2 आहे, TV नंबर 2 ह्याचं प्रश्नाचं उत्तर फ्रंट व्ह्यू नंबर 2. हे जॉईन करायची गरज नाही, केला तरी छानच आहे. असं असं करून इथे केला तर ऍक्च्युली हे मी काढले दिलेलं आहे. मग तुम्हाला हे इकडून ह्याला इकडं आणता येत होतं खाली, ह्याला रोटेट करून इथं आणलात असं करून आणि खाली आलात तरी काही फरक पडत नव्हता. बघा आता हे तेच आहे ना. आणि जिथं टच होईल त्याला जॉईनिंग करा किंवा डायरेक्टली हे अंतर घ्या, मार्क करा, वर जावा, इथे या, रोटेशन करा. मी ते न करता हेच करायला पाहिजे, खरं तर हेच पाहिजे.
हे फायनल फ्रंट व्ह्यू आहे, याला इथं आणा, B2 डॅश नाव द्या, खाली या, जिथं टच होईल ही ओरिजिनल लाईनची लांबी, हे लांबी आणि ही लांबी बरोबर जर आली समजायचा प्रश्न बरोबर आहे. आता पुढे थोडं विचार करा, फायनल फ्रंट व्ह्यूला एक्सटेंड करा. आता हे आहे कमी, हे किती आहे 10 आणि हे 20 आहे हे अँगल. आता मी काय करतो, ह्याला असाच एक्सटेंड करतो आणि ह्याला असाच एक्सटेंड करतो. आता विचार करा, फायनल टॉप व्ह्यूला एक्सटेंड केला, त्याला व्ही मिळते इथं आणि इथून परपेंडिक्युलर ड्रॉ करा, व्ही डॅश मिळते. फायनल फ्रंट व्ह्यूला एक्सटेंड केला की ते एच डॅश मिळते आणि परपेंडिक्युलर ड्रॉ केलास की एच मिळते. बघा, एच व्ही ए बी एकाच लाईनवर आहे, एच डॅश हे व्ही डॅश ए डॅश बी डॅश एकाच लाईनवर आले. मी काय केलं, फायनल फ्रंट व्ह्यूला एक्सटेंड करा, जिथं टच झाला त्याला एच डॅश नाव द्या. फायनल टॉप व्ह्यूला एक्सटेंड करा, जिथं टच झाला त्याला व्ही नाव द्यायचं आणि व्हीच्या पुढे एक्सटेंड करायचं. आता व्ही पासून एक तर वरी किंवा खाली, इथे वरी गेलो आम्ही, एच डॅश पासून वरी गेलो. आता ह्याचा अर्थ असा होतो की एच डॅश एच वरी, व्ही डॅश वर. ह्याचा अर्थ असा होतो, लाईन पहिल्यांदा व्हर्टिकल प्लेनला व्हीपीत छेदलेला आहे आणि पलीकडे एचपी ला सेकंड क्वाड्रंट मध्ये छेदल्यामुळं रोटेशनमुळे तो वरी आला आणि हा इथल्या येत आहे. बघा, आता हे जिथं टच झालंय हे पॉईंट आहे तुमचा, कोणता पॉईंट आहे, व्ही डॅश. इथं जे आहे ना, इथं तुमचा फ्रंट व्ह्यू व्ही डॅश मिळेल आणि टॉप व्ह्यू मध्ये इथं व्ही मिळेल आणि पलीकडे गेलात एच जे आहे पलीकडे मिळेल टॉप व्ह्यूचा एच आणि रोटेशनमुळे तो वर गेला. एच डॅश तर तुम्हाला इथंच मिळणार आहे फ्रंट व्ह्यू मध्ये, एच डॅश आणि व्ही डॅश हे पॉईंट क्लिअर झाले असतील. असं टच झालेलं आहे, एच डॅश एच आणि व्ही जे आहे इथं फ्रंट व्ह्यूचा व्ही डॅश आणि टॉप व्ह्यूचा व्ही इथं मिळतो. या ठिकाणी हे समजले, एच डॅश व्ही डॅश समजले, हे समजले असं गृहीत धरतो. किंवा आणखी एकदा सांगा म्हटलं तर सांगू मी परत, एक लक्षात घ्या, फायनल फ्रंट व्ह्यू फायनल टॉप व्ह्यू ड्रॉ केल्यानंतर हे करायचं तर माहित झालं. फायनल फ्रंट व्ह्यूला एक्सटेंड करा, जिथं तो टच झाला एक्स वायला त्याला नाव द्या एच डॅश, तिथून परपेंडिक्युलर पहिल्यांदा मारू नका. फायनल टॉप व्ह्यूला एक्सटेंड करा, जिथं टच झाला त्याला नाव द्या व्ही. आता व्ही द्यायचं आणि ते पुढेच एक्सटेंड करायचं, हे पुढेच एक्सटेंड करायचं. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, व्हीच्या वर इथं व्ही डॅश मिळतो आम्हाला, एच डॅशच्या वर एच मिळतो. हे दोन्हीच्या दोन्ही वर गेल्यामुळं पहिल्यांदा लाईननं व्हीपीला टच केलेला आहे. टॉप व्ह्यू मध्ये व्ही मिळतो आणि व्ही डॅश इतका अंतर तो एक्स वाय पासून वरी आहे. त्याच्यानंतर पलीकडल्या क्वाड्रंट मध्ये जे आहे त्याचा एचच्या इम्प्रेशन इथं पलीकडे एवढं एक्स डिस्टन्स पलीकडे गेलं आहे आणि हे फ्रंट व्ह्यू मध्ये जे आहे ना तुम्हाला इथं एच आहे, एच डॅश आहे. फ्रंट व्ह्यू मध्ये एक्स वाय वर एच डॅश आलेला आहे आणि हे एच पलीकड टॉप व्ह्यू मध्ये सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. ते सेकंड क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे ते पलीकडलं डिस्टन्स ते ऍक्च्युली दोन्हीच्या दोन्ही वर जातात. म्हणजे व्ही एच डॅश एक्स वाय वर येतात, व्ही डॅश एच डॅश वर गेले. हे पाठ करायचे आहे, व्ही आणि एच डॅश एक्स वाय वर. व्ही पुढच्याही प्रॉब्लेम तुम्ही बघा, हे याच्यामध्ये आता कॅल्क्युलेशन का करायचे, मोजायचे का तुम्हाला सांगताय का. एच डॅश किती आहे, 8 mm 9 mm, व्ही डॅश 5 mm जे आहे ते P1 P2 ला अंतर दिलेलं आहे, मोजायची गरज नाही. लाईनची लांबी तुम्हाला मोजावं लागेल, ए बी बरोबर किती आहे मोजावं लागेल. त्याच्यानंतर अल्फा दिलेला आहे का, दिले, थिटा दिलेला आहे, फाय किती आहे मोजावं लागेल. फायची व्हॅल्यू ही मोजा, हे फाय आहे किती येते ते बघा. आणि हे बीटा आहे, हे बीटा पण मोजा, बीटा मोजून घ्या आणि इथे लिहा. आता हे पॅरामीटर साईड लिहिलं तर तुम्हाला पुन्हा हे एच डॅश व्ही, एच डॅश P2, एच डॅश P3 ही लिहायची गरज नाही तुम्हाला फक्त, किंवा एच डॅश व्ही डॅश, एच डॅश ए डॅश हे देखील लिहायची गरज नाही. फक्त तुम्हाला लिहा जर म्हटलं तर हे लिहावं लागेल, हे व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ कॅपिटल बी सॉरी इन द फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू मध्ये हे डिस्टन्स ही बी डॅश म्हणजे फ्रंट व्ह्यू डिस्टन्स आहे. टॉप व्ह्यू मध्ये किती आहे म्हटलं तर हे डिस्टन्स मोजावं लागेल, तुम्हाला लिहावं लागेल, असं लिहावं लागेल, बी डॅश बरोबर किती आणि बी बरोबर किती. हे फ्रंट व्ह्यूचं डिस्टन्स बीचं, हे टॉप व्ह्यूचं डिस्टन्स आहे. हे लिहायचं, मार्क करायचं आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. हे प्रॉब्लेम तुम्हाला महत्वाचे आहेत, परीक्षेत येऊ शकतात. हे 3 नंबरचा प्रॉब्लेम महत्वाचा आहे. या ठिकाणी तुम्ही माझी क्लिप शेवटपर्यंत बघितली, धन्यवाद.